हा, सो बघा ह्याच्यात घडतंय काय, टीएन काय होईल, टीएन इज इक्वल टू ए प्लस, मी आपलं जस्ट तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे म्हणून मी दाखवत सुटलोय बरं का. त्याच्या मागचा उद्देश एकच आहे, एन मायनस वन इंटू डी. अदरवाइज हे लिहायची काही गरज नसते, पण तरीही आपल्याला हे शेवटचे टर्म लागते. सो 2n2 प्लस n minus 1 into 2, and that is 2 plus 2n minus 2, 2 cancel झाला and 2n आला. ओके, सो सी बघा इथे tn काय होईल, a r raised to n minus 1, a is 1 आणि x raised to n minus 1 आता त्याचा tn येईल, x raised to n minus 1. ओके, झालंय सगळ्यांचं, झेड एन सी, कम ऑन फास्ट. ठीक आहे, पुढे बघूया. आता गणित परत एकदा वर आहे म्हणून मी वाचून दाखवतो. आता आपण nth टर्म काय काढणार आहे, की nth टर्म ऑफ अरिथमेटिको, nth टर्म ऑफ एजीपी. ठीक आहे, सो tn इज इक्वल टू 2n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, बरोबर आहे ना. हा आणि हा असा येणार ना, कंबाईन. कळलंय का पोरांनो? येस. मग आता पहिला एसएन लिहितोय मी, यातनं ते प्रूफ पण कळून जाईल. बघा पहिला एसएन लिहितोय, गणित मला परत एकदा बघावं लागेल. एसएन 2 प्लस 4x प्लस 6x स्क्वेअर प्लस 8x क्यूब अप टू 2n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, बरोबर. आता मल्टिप्लाय कशाने करायचं असतं, काल शिकवलं आर नी. व्हॉट इज आर, आर इज एक्स, बरोबर का पोरांनो? कळते का मी काय करतोय ते, आर इज एक्स. ठीक आहे, सो दोन्ही साइडला एक्स नी मल्टिप्लाय केलं, एस एन इज इक्वल टू, पहिल्यांदा मी 2x प्लस 4x स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 6x क्यूब प्लस 8x रेस टू 4, आणि 2n एक्स रेस टू, आता हा n लास्ट होतोय बरं का, म्हणजे हा n होणार. ठीक आहे, हा लास्ट आहे. त्याच्या अगोदरचा इथे पण n मायनस 1 होईल आणि वर सुद्धा n मायनस 1. समजलंय का? हे लास्ट झालं ना इथे. लक्षात ठेवा हे काय घडतंय, नाहीतर पटकन हे कराल. झेपलंय का? आता आपण काल काय केलं होतं सांगतो, यातून हे मायनस करायचंय, म्हणजे ज्याची त्याची टर्म, हे अशा टर्म मायनस होणार आहेत, यातून हा, यातून हा, यातून हा, असा. सो एस एन मायनस एक्स एस एन इज इक्वल टू, मी थोडं ते खाली करतो म्हणजे 2 ऍज इट इज राहील, नंतर 4x मायनस 2x इज 2x होईल, करेक्ट आहे. त्याच्यानंतर प्लस 2x स्क्वेअर होईल प्लस 2x क्यूब होईल प्लस अँड अप टू, हा बघा 2n, म्हणजे थोडक्यात हा जो असेल तो शेवटचा, बरोबर आहे का. इथे 2च येणार आणि एक्स रेस टू n मायनस 1 होणार आणि मायनस 2n एक्स रेस टू n होणार. कोणाला कळलं ते सांगा आणि कोणाला कळलं नाही ते सांगा. ज्यांना कळलं नाही त्यांच्यासाठी पण सांगतो. येस, कळलंय का? ज्यांना पहिल्यांदा कळलंय त्यांनी सांगा. लास्ट स्टेप, हो सांगणार ना, मला माहितीये या स्टेप मध्ये गडबड असणार आहे, या स्टेप मध्ये फक्त गडबड असणार आहे, बाकी काही इश्यू नाही. हो ना, कळलं ना? अरे हो, तेच सांगतो. आता परत सगळे का लिहिताय लास्ट स्टेप लास्ट स्टेप. हे याच्या अगोदरचा जो असेल, या टर्मच्या अगोदरचा, लक्ष द्या, या टर्मच्या अगोदरचा काय असेल, 2
n-1 असणार ना. ठीक आहे. हे बघा 4 बे दुने 4 2 into 2 2 into 3 2 into 4 असं करत करत हा n जरी असला तरी याच्या अगोदर आणि x⁻n-1 अशी टर्म असणार इतकी, ही इथली टर्म, बरोबर का? हा समजतंय का? नसेल कळलं तर तेही सांगतो. ओके. हा सो एक्झॅक्टली तेच केलंय मी. ती टर्म ही आहे, ती टर्म ही आली मायनस केल्यावर, कारण त्यातनं n-1 कॅन्सल होईल. जसं आता एक लॉजिक सांगतो, 6x² - 4x काय घडतंय पोरांनो? 6x² - 4x², 2x² आला का नाही? 8x³ - 6x³ 2x³ आला का नाही? म्हणजे थोडक्यात प्रत्येक जण 2 मध्येच येतोय म्हणून हा 2 लिहिलाय आणि x⁻n-1 म्हणजे लास्टच्या अगोदरची टर्म म्हणून ती लिहिली. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय व्यवस्थित? काही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. येस, गुड. हा लिहून घ्या. इथपर्यंत झालं की सांगा मला. पहिल्यांदा लिहून घ्या व्यवस्थित. ओजस मराठी लिहून घे व्यवस्थित, नंतर तुझ्या क्वेरी असतात. पहिले सगळं व्यवस्थित लिहून घे. आता परफेक्ट सगळ्यांना कळलंय का? काव्या खोळे, साक्षी माने, ते बघ पार्थ आहेत ते अजून लिहायचा, म्हणूनच म्हणलं ते व्यवस्थित लिहून घ्या. लिहून घ्या सगळं व्यवस्थित, मग बघूया आपण. झालं सगळ्यांचं? येस पार्थ. हा डायरेक्ट फॉर्म्युला का नाही वापरायचा ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की तो अरिथमेटिको हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे ते प्रूव्ह करायला लागतं आणि मग सगळं हे करावं लागतं. तुमच्या एफसी वाल्यांनीच सांगितलंय की कंपल्सरी करायचंय म्हणून हे सगळं शिकवतोय. मला काही हाऊस नाही मित्र, अजिबात हाऊस नाही. मी सांगितलं काय आपल्याला ते पटतच नाही. कॉलेज एचपी सारखं कॉलेज पाहिजे, निवांत तुम्ही काही करा, नो प्रॉब्लेम आम्हाला. ओके सी हे जीपीट आहे बघा, हा पोर्शन जीपीट आहे पूर्ण, लक्षात घ्या. हा पोर्शन जीपीट आहे. अमेय काय हवंय तुला? त्याचा रेशो काय होईल? तर त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलंय ना, असं नाही होत, असं नाही होत. दिलेला क्वेश्चन पहिल्यांदी जरी दिला असत, क्वेश्चन पहिल्यांदी एजीपी मध्ये आहे हे तुम्हाला प्रूव्ह करावंच लागतं, तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे, नाहीतर नाही. 2x आणि हे फक्त तुम्ही एफसी वाले बरं का, बाकी कोण नाही. आता रेशो किती आला? हे सगळं एजीपी ते रेशो किती आला? x आला. मग मी 1 - x⁻n-1 करीन आणि अपॉन 1 - x करीन, बरोबर आहे ना? हे काय हे सगळं एजीपीत आहे, हे जीपीत आलंय त्यामुळे जीपीचा फॉर्म्युला वापरला आणि -2n केलं. करेक्ट? समजलं इथपर्यंत आलोय काय? लिहून घ्या पटापट, लिहून घ्या पटापट. झालं की सांगा. झेड आता बघा 1 - x, r म्हणजेच x, Sn इज इक्वल टू, सॉरी एक मिनिट मी दुरुस्त करून देतो. अरे यार काय चाललंय, नेट स्लो झालं ना की हा प्रॉब्लेम होतो. एकच मिनिट पोरांनो. Sn इज इक्वल टू 1 - n x⁻n आणि प्लस 2x 1 - x⁻n-1
अपॉन 1 मायनस एक्स. घेतलंय? काय केलंय कळलंय? ही टर्म आणि ही टर्म एकत्र आणली, त्यातून 2 मायनस केला आणि तो जो 2 आहे तो बाहेर घेऊन 1 मायनस एक्स एन एक्स रेस टू एन केला. समजलं सगळ्यांना काय केलंय? देखो का नाही? Sn is equal to 1 minus n x raised to n अपॉन 1 मायनस हा r म्हणून असून x असायला पाहिजे मायनस x आणि प्लस 2x 1 मायनस x रेस टू n मायनस 1 अपॉन 1 मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर. ओजस मराठे हेच प्रूफ आहे त्याचं. ओके, काव्या कुळे, सुखदा, रमा, सगळ्यांना कळलंय का हे? ध्रुव, इशिता गारवे, सर्वजण, सर्व आर्यन, सर्व साक्षी, तन्वी, चला पटकन करा. परफेक्ट कळलंय का? येस. आणि फर्ग्युसन वाल्यांनो तुम्हाला नाही समजलं नाही तरी हे आलंच पाहिजे, कारण तुमच्याकडे असतंच हा. बाकी कुठेही घेत नाही. आणि महाराष्ट्र विद्यालय या लोकांसाठी हे हवंच आहे. ओके, पुढचं तुम्ही कराल, सेम टू सेम आहे, त्यामुळे तुम्ही कराल. आज मला होमवर्क दिसला पाहिजे, तरच उद्या तुम्हाला मेल येतील, अदरवाईज येणार नाही मेल. आता आपण असं करूया का, म्हणजे मुलं होमवर्क करायला लागतील. 3 into 9, 4 into 27, 5 into 81. काय एक छापच गणित आहेत. आता याच्यात काही बदल नसतो. अँड सो ऑन. 2 सिक्वेन्स काढा वेगवेगळे. बघा बरं, 2 सिक्वेन्स काढतोय मी, 1, 3, 4, 5 अँड सो ऑन. ठीक आहे. आणि दुसरा सिक्वेन्स आहे 1 into 3 into 9 into 27 into 81 and so on. A is equal to 1, D is equal to, sorry इथे 2 पाहिजे, D is equal to also 1, Tn is equal to 1 plus n minus 1 into D, that is 1, so that is n. आणि Tn is equal to a r raised to n minus 1, 1 into r is 3, 3 raised to n minus 1. Got it? So it is 3 raised to n minus 1. थोडक्यात nth term of AGP, nth term of AGP, Tn is equal to n into 3 raised to n minus 1. सगळे पोचले का इथपर्यंत? सगळे पोचले का इथपर्यंत? बघा, सगळे पोचले का इथपर्यंत? चला ZNC, कम ऑन फास्ट. काय अवघड नाहीये हे, फक्त एक लेंथी प्रोसेस आहे, हो की नाही? आय डोंट नो तुम्हाला कितपत पटलंय हे अवघड नाहीये म्हणून. 1 into 3 प्लस 2 into किती आहे, 9 आहे, 2 into 1 into 1 आहे, ओके, 2 into 3 आहे, प्लस 3 into पुस्तकांना बघून लिहितो ना सर्व गणित, 9 प्लस 4 into 27 प्लस 5 into 81 हे त्यांनी दिलेलं, आणि n into 3 raised to n minus 1. आता थोडासा याच्यात सुधार करतोय, म्हणून इथे एक लाईन मारतोय. याच एसएन ला थोडं मॉडिफाईड करतोय, फार नाही, थोडं मॉडिफाईड होईल. बघा काय मॉडिफिकेशन आहे. सो एसएन इज इक्वल टू 1 into 1 प्लस 2 into 3, हे तर टर्म सेमच राहतील. 3 into 3 स्क्वेअर प्लस 4 into 3 क्यूब प्लस 5 into 3 raised to 4 and so on, plus n into 3 raised to n minus 1. समजतंय?
आता आर तर मला माहिती आहे 3 आहे, मी 3 नी मल्टिप्लाय करणार आहे. हा सगळीकडे कळतंय का? बघा हे जरा वर घेतो, जागा पाहिजे आपल्याला. सो 3SN इज इक्वल टू, इकडे काय होईल 3 होईल प्लस 2 इंटू 3 स्क्वेअर होईल प्लस 3 इंटू 3 क्यूब होईल प्लस 4 इंटू 3⁴ होईल प्लस सो ऑन. आणि इकडे 3 मगासारखं मी करणार नाही, n-1 याच्या अगोदरची टर्म ना पोरांनो, n-1 ही याच्या अगोदरची टर्म, कळलंय का? इंटू 3⁻n-1 होईल इथे. असं करूया, हा 3 न घेता हे 3 1 घेऊया आपण आणि प्लस n आणि 3⁻n करूया, म्हणजे आता ती बरोबर झाली. आले लक्षात? क्लिअर आहे सगळ्यांना? हा काय केलं कळलं असेल आता. ही 3 नाही लिहिलेली, त्याच्याऐवजी जी अगोदरची टर्म आहे त्यातनं मायनस केलं. ओके, मग आता लॉजिक क्लिअर आहे. आता मायनस करूया. उजस कळतंय का रे? हे मायनस केलं, SN मायनस 3SN, सो 1 मायनस इथे 2 मायनस 1 होणार, म्हणजे 3 होणार इथे, बरोबर आहे का? प्लस 3 स्क्वेअर होणार, बरोबर आहे का? 3 स्क्वेअर होणार प्लस 3 क्यूब होणार. बघा सगळे असे एक एक कमी होत जाणार आणि सो ऑन अप टू n-1 आणि 3⁻n-1 असं हे होणार. इकडे मायनस n 3⁻n होणार. काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट असेल तर सांगा, मी समजावून सांगतो. नो डाऊट? येस. ओके ग्रेट. मग म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित. मैथिली आली आहे का? मैथिली, मानसी, मैथिली काय कुठे आहेत त्या? नुसतं लिहून घेऊ नका मैथिली, समजलं पाहिजे हे, आणि आवश्यक आहे. फिजिक्स सोपं नाही. सर सांगतात तुमचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, पण फिजिक्स सोपं नाहीये वाटतंय तेवढं. कारण अभी तो पार्टी सुरू हुई है. इथे प्लस पाहिजे, इथे प्लस पाहिजे, इथे राहिलं काय टाकायचं. ओके 1 प्लस. आता हा पार्ट सगळा जीपीत आहे, हा एवढा पार्ट सगळा जीपीत आहे, तर मी त्याला एकत्र करीन, म्हणजे 3 आणि इथे काय येणार 3⁻n-1 होणार. कारण का r ग्रेटर दॅन 1 आला ना इथे, आणि इथे आपल्याला नंबर माहिती होता. हे हा फरक आहे बरं का पोरांनो, इथे नंबर माहिती होता आपल्याला, हा, आणि तिकडे नंबर माहिती नव्हता. हा मोठा इश्यू आहे. नाहीतर तुम्ही लगेच म्हणाल सर इथे कसं काय झालं, मग असं तेच सांगतो, इथे आपल्याला नंबर माहिती होता. हा सो बघा 1 ग्रेटर दॅन असेल तर, आणि 3-1 होणार इथे, मायनस n 3⁻n होणार. कळलंय? क्लिअर आहे? आता -2SN इज इक्वल टू 1 मायनस n इंटू 3⁻n. ठीक आहे, हे एक. आणि पुढचा येतो प्लस 3⁻n-1 अपॉन 2. करेक्ट. आता -2 खाली येईल सगळीकडे, दोन्हीकडे. बघा उत्तर यायला सुरुवात झाली. फायनल करायच्या अगोदर सेकंड लास्ट स्टेप, 1 मायनस n 3⁻n अपॉन -2, बरोबर का? हो की नाही? प्लस 3⁻n-1 अपॉन -4. आता जस्ट मी चेंजेस एक बारीक करतो, तुम्हाला कळतोय का बघा. SN इज इक्वल टू n 3⁻n-1 अपॉन 2 आणि मायनस
3 रेज टू n -1 अपॉन 4. कळलंय का नाही कळलंय? हा जो मायनस साइन आहे तुम्ही वरच्या ब्रॅकेटला दिला. कनक कळलंय का? कनक कळलंय का? आणि हा मायनस इकडे दिला, या प्लसला दिला. ठीक आहे, समजतंय? सो मायनस, ठीक आहे ना. आता n 3 रेज टू n -1 अपॉन 2 -3 रेज टू n -1 अपॉन 4. समजलं सगळ्यांना? समजलंय सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? येस. दिस इज युअर फायनल आन्सर. चेक करा पुस्तकात मागे काय लिहिलंय. चेक करा पुस्तकात मागे काय लिहिलंय. थँक्स योहन, माझं बरोबर आलंय त्याबद्दल. पार्थ लिमय एक डाऊट बोला. पार्थ लिमय डाऊट बोला पटकन. एकच सेकंड. बोला. येस, काय म्हणला? त्या बाहेर एलएस म्हणजे काय बाबा? बाहेर आहे पण सिलेबस मध्ये आहे म्हणजे काय? मला काही कळलंच नाही. त्या बाहेर आहे पण सिलेबस मध्ये आहे. नाही बाबा, मला तुझं काय म्हणणं आहे काहीच कळलं नाही. एक ना एलेस बिलेस असते हे करत जा, सगळं वाक्य लिहित जा. एलेस म्हणजे लेसन. लेसनच्या बाहेर कुठे आहे हे? लेसन मधलाच टॉपिक आहे पहिलवान. लेसनच्या बाहेरचं काय घेत नाही मी तुमचं. कॉम्प्लेक्स मध्ये बघू आपण परत रिव्हिजन मध्ये. हा काय? डी मॉर्वियस थेरमचा. आणि तुला प्रूफ कशाला हवंय? कारण प्रूफ तुम्हाला नाहीये. का पडताय तुम्ही प्रूफ मध्ये? गरज काय? असं माझा पहिला प्रश्न आहे. गरज काय? मला लॉजिकच कळत नाही. उगाचच प्रूफ आणि यांच्यात पडण्यात काय अर्थ आहे? अरे यार, वरच दाखवा अजून. कुठे विचारले तर तू एचपी ला गेलास तर तुला काही विचारणार नाहीये. आणि आयुष्यात कुठेही विचारत नाही डी मॉर्वियस थेरम येतो का तुला. मी शिकवीन डी मॉर्वियस थेरम, त्याचा काही इश्यू नाहीये. पण काही गरजच नाही. म्हणजे तू भलत्याच भानगडीत चाललायस. काय म्हणजे अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करतोयस तू. असं झालंय आता. एनिवे, तुझी मर्जी, मला काही फरक पडत नाही. डेईला प्रूफ विचारत नाहीत पहिलवान, एमसीक्यू असतात. ऐक पार्थ, डेईला एमसीक्यू असतात. ते प्रूफ कशाला विचारतील? एक. हा, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सीईटीला कधी प्रूफ विचारत नाही. अरे त्यांना एमसीक्यू हवे, त्यांना काय करायचं? तुम्हाला प्रूफ येतंय का नाही येते? आणि तू एवढा प्रूफ लिहिला, 15 मिनिटं एका गणितावर घालवणार आहे का? 25 क्वेश्चन्स 60 मिनिट्स. आता मला सांग, प्रत्येक गणिताला साधारण 2 मिनिटं आणि 30 सेकंद वगैरे असं वेळ मिळतो तुला. त्याच्यात तुला प्रूफ विचारतील का? तू तुम्हाला सांग, विचारतील का? त्याच्यातच तुला प्रूफ विचारतील का? काय पार्थ?
गाढवासारखा विचार प्रश्न आहे हा, गाढवासारखाच प्रश्न विचारलास तू. ठीक. दुसरं, आपल्या एक्झाम मध्ये येणार आहेत का? अजिबात नाही. आय डोंट बिलीव्ह इन प्रूफ. कारण प्रूफ आलं म्हणजे गणित सोडवता येतं असं अजिबात नाहीये. माणूस प्रूफ रट्टा मारतो. मी तुम्हाला आत्ता सांगतो, तुम्ही तुमच्या इथे आत्ता बसलेली ही काही 54-55 जी मुलं आहेत, मॅथ्सची काय फिजिक्सची सुद्धा रट्टा मारून प्रूफ करणार. एकालाही समजणार नाहीये. 80% मुलं ही प्रूफ पाठ करतात. त्यामुळे त्या प्रूफ मध्ये काही अर्थ नसतो, तुम्ही शिकलात तरी. एकालाही विचारलं की हा कशी आली स्टेप, काही सांगता येत नाही. म्हणजे 80% पोरं बरं का, 80% पोरं. 20% येत असतं. 80% मुलं फक्त रट्टा मारतात. मी सांगतो वेक्टरचं आत्ता तुम्हाला वेक्टर झाला का तुमचा? वेक्टर झाला का तुमचा? झाला ना? याचं प्रूफ P आणि Q. हां? याचं प्रूफ ऐक ना, कुठल्याच सेमिस्टरसाठी प्रूफ नाही करायची. कुठल्याच सेमिस्टरसाठी प्रूफ नाही करायची. प्रूफ करायचीच नसतात. ते लॉजिकलीच माहिती पाहिजे तुम्हाला. मॅथ्स मध्ये प्रूफ मी कधीही आयुष्यात टाकणार नाही. मला पटत नाही कारण प्रूफ माहिती असून सुद्धा आत्ताच बघ तुम्हाला काल प्रूफ माहिती होतं की तरी गणित येत होतं का आता? काल तुम्हाला प्रूफ शिकवलं का नाही पार्थ? काय रे पार्थ? शिकवलं ना प्रूफ? आज गणित येत होतं का? आज तुम्हाला गणित सुचलं का? नाही का? मग प्रूफ येतंय ना, मग यायला पाहिजे होतं. रिझन असं आहे की प्रूफ कडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला असा आहे की हे फक्त पाठांतराचा विषय द्या सोडून. खरं तर काल ज्या गोष्टी शिकवल्या त्याचाच मी गणितात केल्या. काही बदल नाही केला. याचं प्रूफ तुम्हाला वेक्टरचं प्रूफ. नाही, नाही ठीक आहे. अरे 10 चे प्रूफ वेगळे आहेत पैलवान. हे वेगळं आहे. 10 चे प्रूफ हे फंडामेंटल. अरे आजही सांगतो, हे प्रूफ बऱ्याच जणांना येत नसेल 10 चं. तुम्हाला बघायचंय का? हे बघ. MN चला. ABC. This MN line is parallel to BC. हे प्रूफ किती लोकांना येते? इथे आता बसलेल्या किती लोकांना येते? झाले? संपले? 56 मुलं बसलेत. आता 16 जणांनी फक्त सांगितलं. मी मोजत होतो कोणी कोणी लिहिलं. मला 16 जणांनी लिहिलं. दिस इज द रेशो. कारण प्रूफ फक्त रट्टे मारले. कळलं का? हे मी सिद्ध करून दाखवू शकतो पोरांनो. म्हणून तर मग बाम सर फार कडक येत म्हणतात पोरं. कारण मी डायरेक्ट सिद्धच करतो. कळलं फार? व्हॉट इज द रिझन? हे प्रूफ करायचं नाही असंही नाहीये. त्याचं लॉजिक क्लिअर पाहिजे. मी कालपासून तेच सांगतोय. आणि जेईला मुलांना अवघड काय जातं? मग हा बीपीटी थेरम नाहीये मित्रा. मी असं सांगितलं ही लाईन इज पॅरलल टू दिस लाईन. मिड पॉइंट थेरम आहे बघा. अरे अरे सॉरीचा काही इश्यू नाहीये. मी तुला त्याच्यावरनं सांगतोय की प्रूफ इज नॉट इम्पॉर्टंट. प्रूफ मध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर तो कन्सेप्ट महत्वाचा आहे. तुम्ही 10वी 90% मुलं काय 100% मुलं ही फक्त रट्टा मारून करतात. कळलं का? काही माहित नसतं. फक्त सरांनी सांगितलं असतं हे 16 थेरम्स पाठ करा. रात्रभर दिवसभर एवढंच करून ते पाठ करून द्यायचं. यातली 4 येणारच बोर्डाला. झालं. सगळे तेवढंच करतात. तुम्ही त्यावेळेस आहे ना मार्क्स ओरिएंटेड अभ्यास करता फक्त. की मला 90% कसे पडतील. खरं तर ते 90% दिलेलेच असतात तुम्हाला. पण मी
सॉरी, पण हे असंच आहे. 10% मुलांचे खरे 90% असतात. बाकी बाकी सगळ्यांचे वाटलेले मार्क आहेत हे. त्यामुळे 10वीचा रिझल्ट कधीच खरा मानत नाही तुमचा. जो मुलगा तेच पर्सेंटेज 11वी आणि 12वी दोन्ही वर्षी टिकवून ठेवू शकतो, तो खरा विद्यार्थी आणि ते त्याचे खरे मार्क. तुम्हाला ह्याच परीक्षेत कळून जाईल की तुम्हाला किती येतंय. त्यामुळे काही चान्सेस नाहीये की तुम्हाला किती आहे. नो प्रूफ नो थेरम माझ्या एक्झामला. फक्त न्यूमेरिकल्स. आणि बोर्डाचा जर पॅटर्न घ्यायचा असेल, तर मी ठरवतोय म्हणजे एका सरांशी बोलतोय मी, की 50 मार्काचीच एक्झाम असते पहिली सेमिस्टर तुम्हाला. 50 मार्क्सचीच एक्झाम असते पहिली सेमिस्टर. त्यावेळेस त्या सरांचं म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत ते सीनियर सर आहेत. त्यांनी मला सांगितलं, "अरे आत्ता अशी घेऊ नकोस 100ची, 50 मार्कांचीच घे." त्यामुळे मी 50 मार्काचा तो पेपर रिड्यूस करणार आहे. तो तुमची एक्झाम 50 मार्काचीच असेल. आलंय का लक्षात? आणि 2 तास वेळ असेल त्याला. 2 तास वेळ असेल. लक्षात ठेवा. तुम्हाला पोरांनो असं वाटतंय, पण इट्स नॉट अ जोक. तुम्ही अभ्यास रोज केला पाहिजे. दिसायला सायन्स खूप असं वाटतं, की हो, हो, होऊन जाईल मला. हे बघा, पासिंग कोणाचंही होईल. गाढवाचं सुद्धा पासिंग होईल. त्याला काही नाही. हे माझा मुलगा 8वीत आहे. उद्या त्याला एक 4-5 चॅप्टर मी पाठ करून घेतले रट्टा मारून तरी तो पास होईल. पण याचा अर्थ असा होत नाही, की तो 12वी पास आहे. लक्षात ठेवा. आणि अनेक वेळा असं घडतं 10वीला 96 आणि 12वीला 69. एवढे बदल का झाले? नो स्टडी, ओव्हर कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टंट स्टडी नाही. अशा 3 केसेस असतात. आणि हे 96 ते 69 व्हायला वेळ लागत नाही बरं का पोरांनो. आणि मग आई-वडिलांना कळायला लागतं, की नाही ते 10वीचे मार्क काही खरे नव्हते. मी कुणाचे मार्क असे आहेत म्हणून हे करत नाही बरं का. इन जनरल सांगतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर भर द्या. शेड्यूल आखून अभ्यास करा. कळलंय का? नाहीतर फार मुश्किल होईल पुढे. गणित आलंच पाहिजे. नाहीतर फिजिक्स तुमचं जातंय हे लक्षात ठेवा. सतत डोक्यात हे लक्षात ठेवा. ओके. चला ते जाऊ द्या. तुम्ही अभ्यास करालच. चौथं गणित तुम्ही होमवर्कला करणार आहात त्यातलं. आलंय लक्षात? चौथं गणित तुम्ही होमवर्कला करणार आहात. त्यामुळे आज जेवढा पोर्शन होईल तेवढाच परीक्षेला आहे. कळलंय का? सिग्मा नोटेशन सोमवारी होणार आहे. त्यामुळे ते घेणार नाहीये. कारण मंगळवारी हा चॅप्टर संपतोय. डेफिनेटली. आणि त्याच्यापुढे लगेच मी पुढचा सगळ्यात मोठा चॅप्टर आणि सगळ्यात टफ चॅप्टर, टफेस्ट चॅप्टर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन घेणार आहे. कळलंय का? मी अगोदरच सांगतोय, दांडी मारली की तुम्ही संपलात. तुम्हाला पुढचं काही कळणार नाही. एक दिवस दांडी मारली तरी दुसऱ्या दिवशी काही कळणार नाही. 2.5 पर्यंत एक्सरसाइज 2.5 पर्यंतच आहे. येस, यू आर राईट. बघा, फाईन क्वेश्चन नंबर 2 घेतोय. त्यातलं पहिलं गणित घेतोय. हा, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, फाइंड सम टू इन्फिनिटी. Sum to infinity of the following arithmetico-geometric sequence. येस, ट्रिगोपेक्षाही डिफिकल्ट आहे. कारण त्याच्यात पूर्ण लॉजिक आहे. अरे ट्रिगो काय आहे माहिती का? परत एकदा फॉर्म्युले पाठ करावे लागतात. पाठ केले फॉर्म्युले की इकडून तिकडून काही करून करता येतं. पुढचा जो चॅप्टर आहे त्याला काहीच करता येत नाही. लॉजिकच क्लिअर पाहिजे तुमचं 8वी 9वी 10वीचं. म्हणजे हे मेंदू आणि पाढे पाठ पाहिजे. ट्रिमेंडस. आणि तो चॅप्टर नेमका तुम्हाला ह्याला पण आहे, फिजिक्सला खूप उपयोगाला येतो. नाहीतर गेला असतो. काय सांगतोय तुम्हाला की हे इतकं सोपं नाहीच आहे. बघा,
आता आपण असं करूया, ह्याच्यात तुम्हाला दाखवतो 1 2 3 आणि हे मुद्दामून दाखवते बरं का, असं 4 सो ऑन. ठीक आहे. आणि इकडे 1 1/4 1/4 स्क्वेअर 1/4 क्यूब अँड सो ऑन. हा एपी आहे, हा जीपी आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि मी तुम्हाला हे जे सांगतो ना की हे अवघड आहे, याचा अर्थ मी भीती दाखवत नाहीये. तुमची मानसिक तयारी पाहिजे की त्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला सगळा. सो a is equal to 1 and d is equal to 1. So tn is equal to a plus n minus 1 into d. So 1 plus n minus 1 into 1. So that is equal to n. आता a is equal to 1, r is equal to 1/4, common sense है. So tn is equal to 1 into 1/4 bracket raised to n. सगळ्यांना कळलंय? अरे यार हे एक ना वैताग दिला, सर्कल होतो. समजलंय सगळ्यांना? कळलंय? येस बोला. झेडएनसी झेडएनसी मध्येच काहीतरी ध्रुवनी लिहिलंय. मग नाही ते आवश्यकपणे ध्रुव, ते आवश्यकपणे. आता कधी कधी सर्कल हवं असतं आणि आपलं अंड तयार होतं, तर ते सर्कल तो ऑटोमॅटिक करतो ना, म्हणून. तुमचा फ्रिक्शन झाला का चॅप्टर? फ्रिक्शन झाला का चॅप्टर? हा एन एन मायनस 1 पाहिजे, सॉरी नाही झाला ना फ्रिक्शन. ओके, फिजिक्स मध्ये फ्रिक्शन झाला का चॅप्टर? नाही झाला. आता मला सांगा, फ्रिक्शन आवश्यक आहे का नाहीये? मी कशावरनं सांगतोय ते कळेल तुम्हाला. फ्रिक्शन इज नेसेसरी ऑर नॉट? डिपेंड्स नाही, डिप्लोमॅटिक आन्सर नाही पाहिजे. आयदर हो किंवा नाही. डेली लाईफ मध्ये हो, बर. डिप्लोमॅटिक आन्सर देऊ नका. ओके ओके ओके. फ्रिक्शन हे नेसेसरी पण आहे आणि नको पण, दोन्ही आहे. तसं आता हे इंच आहे, कसं सांगतो अगदी सिंपल भाषेत. फ्रिक्शन कसं आहे, तुम्ही चपलेच्या बाबतीत विचार केला, सोल म्हणजे कोल्हापुरी चपला, त्याला सोल लावून घेतात, नाही तर सटकाल की नाही. सो फ्रिक्शन इज नेसेसरी. पण वाईल प्लेइंग कॅरम तुम्ही त्याच्यावर पावडर टाकून त्याला फ्रिक्शनलेस करायचा प्रयत्न करता. सो दॅट टाइम फ्रिक्शन इज नॉट नेसेसरी. सायकल मध्ये तुम्ही ऑइल टाकता स्मूथ होण्यासाठी, फ्रिक्शन लेस करण्यासाठी, बरोबर का? पण टायरला, त्याच सायकलच्या टायरला तुम्ही ग्रीप ठेवता, फ्रिक्शन इज नेसेसरी. लक्षात ठेवा. सो ऍप्लिकेशनवर अवलंबून आहे फ्रिक्शन नेसेसरी आहे की नाही. तसंच इथे आता आहे की मी असा सर्कल काढला, तर त्याचा तो पटकन नंतर सर्कल करतो, हे बघ असा, तो सर्कल करतो. त्यामुळे ते मला आवश्यकपणे, आता केला नाही त्यांनी पण तो करतो. सी, त्यामुळे मी ते ठेवलंय, बाकी काही नाही. नाही तर कोणाला हवंय ते. एनिवे चला पटकन पुढे जाऊया आता, आज खूप वेळ वाया चाललाय. Sn इज इक्वल टू, आता मी 1 प्लस 2/4 प्लस 3/4 स्क्वेअर, थोडं डायरेक्ट केलंय, आणि 4/4 स्क्वेअर अँड सो ऑन, राईट. आता आर किती आहे? 1/4. 1/4 एस इज इक्वल टू 1/4 प्लस 2/4 स्क्वेअर प्लस 3/4 क्यूब प्लस, इथे क्यूब पाहिजे, आणि अँड सो ऑन. इथे शेवटचा लिहायचा राहिला एन. नाही लिहिलं असतं तरी चाललं असतं, खरं आपण सम टू इन्फिनिटीच काढतोय, त्यामुळे कारण सांगतो तुम्हाला. फॉर्म्युला काय विचारला होता, दिलाय बघा फॉर्म्युला, सम टू इन्फिनिटी ऑफ एजीपी, बरोबर आहे का? घेऊन घ्या, आहे का दिलेला? काय रे पोरांनो, सम टू इन्फिनिटी
दिलाय? येस. तरी मी एक दाखवतोय नवीन मेथड. दोन फरक बघा. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, एसएन दिलंय फॉलोइंग अरिथमेटिको, आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलंय, एक 2 मिनिटं ऐका जरा मी काय सांगतोय. फाइंड सम टू इन्फिनिटी ऑफ द फॉलोइंग एजीपी. कळतंय का? म्हणजे इथे शेवटची टर्म लिहिली नाही तरी चालणार आहे. तो आता मी डायरेक्टली करतोय, चेक करा. करताना तेच करायचंय परत. एसएन मायनस 1/4 एसएन, ठीक आहे. सो 1 प्लस 2/4 मायनस 1/4 प्लस 3/4 स्क्वेअर मायनस 2/4 स्क्वेअर प्लस 4/4 क्यूब मायनस 3/4 क्यूब अँड सो ऑन. समजलंय ना दोन क्वेश्चन मधला फरक? सो 3/4 SN is equal to 1 plus 1/4 plus 1/4 square plus 1/4 cube and so on. Sum to infinity आहे. So R किती आला? पोरो R किती आला? R is 1/4. करेक्ट आहे का? Sum to infinity म्हणजे बघा, A is 1 आणि R is 1/4. Here इथे बरं का, इथे R is 1/4 आला. So R is less than 1. Therefore मी आता असं लिहिणार आहे याचं डायरेक्टली. 3/4 SN is equal to 1 plus 1 upon सॉरी R upon होणार ना. फॉर्म्युला हवाय का लिहून? आम्ही लिहून देऊ परत एकदा. लिहून देतो बाबांनो, परत लफडी नको व्हायला. A प्लस R अपॉन 1 मायनस R करायचंय आपल्याला. नसेल कळलं तर मी सांगतो तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरला. चालेल? चला फॉर्म्युला बघा, लिहून घ्या. काल लिहून दिलेला आहे फॉर्म्युला. सम टू इन्फिनिटी, इथे नाही, इथे लिहितो. सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू A अपॉन 1 मायनस R प्लस DR अपॉन 1 मायनस R स्क्वेअर. ठीक आहे. आता जर तुम्हाला हे कळलं नसेल तर अगदी सोप्या भाषेत सांगतो. हा जो 3/4 आहे तो ऍक्च्युली यातला 1 मायनस R, 1 मायनस R आहे. कळलं का? 3/4 जो आहे तो 1 मायनस R आहे यातला. आणि जर अगदी त्याहूनही कळत नसेल तर सबस्टिट्यूट करा याच्यातल्या व्हॅल्यू. सर टू इन्फिनिटी 1 अपॉन 1 मायनस 1/4 प्लस D इज 1, R इज 1/4 बघा अपॉन 1 मायनस 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर. उत्तर तेच येणार आहे जे मी मगाशी करत होतो, तेच येणार आहे. सो सी हियर 1 अपॉन 3/4 प्लस 1/4 अपॉन 9/16. So it is equal to 4/3 प्लस इथे 1/9 इंटू 1/9 आणि 16/4. So हा 4 झाला. सो 4/3 प्लस 4/9 इथे 3 म्हणजे 16/9 is my final answer. 16/9 is my upon 9 is my final answer. उरलेली ही 2 गणितं तुम्ही आज होमवर्कला करणार आहात. सेकंड आणि थर्ड. आजचे होमवर्क काय? 4 गणितं दिलेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधलं सेकंड आणि फोर्थ, आणि क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड आणि थर्ड. राईट? येस ऑर नो? बोला. आता सिग्मा नोटेशन फक्त राहिलंय, ते सोमवारी घेणार आहे. उद्याला सॅटर्डे ना, देई फक्त. आणि उद्यालाच मी ह्याचं लेक्चर घेणार आहे, रिपीट लेक्चर. फक्त उशिरा घेईन. 11 ते 12:30 वगैरे असं 1.5 तास घेईन. कारण
रविवारी दसरा आहे, त्यामुळे मी काय घेणार नाही दसऱ्याला. सणाच्या दिवशी नो लेक्चर, किती काही झालं तरी सणाला लेक्चर नाही. ओके, सर्वांना थँक्यू, गुड डे. माहित नाही मला. अरे पण मी काहीच करू शकत नाही, मला दुसरा वेळच नाहीये, कळलं का? माझ्याजवळ दुसरा वेळच नाही. ऑफकोर्स पार्थ, तू हिंदू आहेस, मी हिंदू आहे,